जगद्गुरु तुकाराम महाराज अभंगामध्ये कुळाचं कुळदैवत असणारी देवी, त्या देवीची यथार्थ स्वरूपाची ओळख महाराज म्हणतात आम्हाला संतांनी करून दिली. कुळीची ही कुळदेवी केली ठावी संतांनी. मुळात ती देवी आम्हाला प्राप्त होती, पण अज्ञानामुळे तिचं ज्ञान आमच्या ठिकाणी राहिलं नव्हतं आणि ते ज्ञान आता आम्हाला संतांनी करून दिलं. ज्ञान करून दिल्यामुळं काय झालं? बरं झालं. काय बरं झालं? ज्ञान करून दिल्यामुळं आम्हाला त्या देवीला शरण जाता आलं. बरवे झालो शरण गेलो. आणि शरण जाण्याचा परिणाम आमच्या जीवनामध्ये असा झाला, अनादिकालापासून आमच्या पाठीमागे एक संकट लागलं होतं जन्म मरणाचं. त्या संकटातून आमची मुक्तता झाली. उगविलो संकटी. बरं, या देवीला देवाला साधू संतांनी आग्रह धरून नावारूपाला आणलं. लक्ष देऊन आहे का? देवाला आणावं लागतं, तुम्हा आम्हाला यावं लागतं. संत आपल्या इच्छेने येतात आणि आपल्या इच्छेने जातात. देवाचं जे प्रारब्ध आहे ते परीक्षा प्रारब्ध आहे, संताचं जे आहे ते स्वेच्छा प्रारब्ध आहे, आणि तुमचं आमचं जे आहे ते अनिच्छा प्रारब्ध आहे. म्हणून आणीला रूपा बळी किंवा आणीला हा रूपा बळी करोनी खडे हरिदासी. महाराज म्हणले साधू संताने त्याला आग्रह धरून नावा रूपाला आणायला लावलं. जरा बोलत चला जे पाठ येते. परमात्म्याचं स्वरूप कसं आहे? अव्यक्त निराकार. बोला, नाही ज्या आकार जेतोनी चराचर हरीशी भजे. ज्याला आकार उकार मकार चकार काहीच नाही असा असणारा परमात्मा. रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया, निराकार निर्गुण तुची रघु राया. ज्याला आकार उकार मकार चकार रंग रूप वर्ण छाया काहीच नाही असा असणारा परमात्मा. आकाराला उकाराला मकाराला चकाराला रंगाला रूपाला वर्णाला छायेला ज्यांनी आणला त्यांना म्हणतात संत. पण तो सहजासहजी नावा रूपाला आला नाही. साधू संताला त्याच्यासाठी हॅमिंग येऊ देऊ नका दादा. तो सहजासहजी नावा रूपाला आला नाही. करोनी खडे हरिदासी. त्याच्यासाठी साधू संताला खडे करावे लागले. कशाचे? सोयाबीनचे, तुरीचे, मुगाचे, उडदाचे हे खडे नाही. खडे म्हणजे आग्रह धरावा लागला, अट्टहास करावा लागला. अहम भक्त पराधीन. भगवंत भक्ताच्या अधीन असतो, म्हणून देवाला नावा रूपाला यावं लागलं. आणि नावा रूपाला आल्यामुळं त्याला भजन सोपं झालं. आला नावा रूपा तुका म्हणे झाला सोपा. या सर्व गोष्टीचा आनंद महाराज म्हणतात माझ्या जीवनात झाला. कोणत्या कोणत्या गोष्टीचा आनंद झाला ऐका. माझ्या कुलदैवताची ओळख मला संतांनी करून दिली. ओळख झाल्यामुळं मला शरण जाता आलं. शरण गेल्यामुळं संकटातून मुक्तता झाली. देव नावा रूपाला आल्यामुळं शरण जाणं सोपं झालं. महाराज म्हणले या सर्व गोष्टीचा आनंद माझ्या जीवनात झाला, आणि तो आनंद व्यक्त करण्यासाठी मी संताच्या समागमामध्ये गेलो. तुका म्हणे समागमे नाचो प्रेमे लागलो. मी संताच्या समागमामध्ये गेलो आणि माझा आनंद मी नाचून प्रगट केला. समागमाशिवाय आनंद नाही. एकट्याचा नव्हे खेळ म्हणून मेळ मेळविला किंवा जमविला. एकट्या माणसाला आनंद घेता येत नाही. समागमात जो आनंद आहे तो एकट्यात आहे का? दारू जरी प्यायची असेल तर एकट्याला प्यायला मजा वाटत नाही. ग्लासाला ग्लास मारून चेस म्हणणारा कुणीतरी असावा, असा पिणाराचा मानस आहे. माझा अनुभव नाही. पिणाराचं असं म्हणणं आहे महाराज कोणीतरी कंपनी द्यायला सोबत पाहिजे हो, त्याच्याशिवाय त्याची मजा आहे का? एवढं घाणेरडं काम करायचं असेल तर कुणाची तरी सोबत पाहिजे. एवढा मोठा परमार्थाचा आनंद घ्यायचा असेल तर तो समागमाशिवाय कसं काय होणार आहे? महाराज म्हणले मी संताच्या समागमात गेलो आणि माझा आनंद मी नाचून प्रगट केला. नाचणं हे एक आनंदाचं प्रतीक आहे. लक्ष देऊन ऐका. फक्त महाराज म्हणले त्या नाचण्यात प्रेम होतं. तुका म्हणे समागमे नाचू प्रेमे लागलो. बोलत चला, आपलंही नाचणं आहे पण त्याच्यात प्रेम असेल का नाही शंका आहे. मोकळं बोला. निवडून आलेली पार्टी पडलेल्या पार्टीच्या दारात नाचते, प्रेमानेच ना. बोला 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 का खुन्नस? हे नाचणं आहे पण हे तिरस्काराचं आहे. लग्नात नवरदेवाच्या पुढं डीजे डॉल्बीवर पोरं नाचतात, त्या नाचण्यात प्रेम असतं का? नाही. टाकलेली असते ती जिरवायची असते, आहे की नाही? हे मस्तीचं नाचणं आहे. निवडणुकीतलं नाचणं तिरस्काराचं, लग्नातलं नाचणं मस्तीचं, आणि परमार्थातलं नाचणं भक्तीचं. इथं भक्ती माता भागवत कथा ऐकत आहात ना आपण. महात्म्यामध्ये सांगितलं जेव्हा नारदजीने भक्ती ज्ञान वैराग्याला भागवत सांगितलं तेव्हा भक्ती ज्ञान वैराग्य तरुण झाले आणि स्वतः भक्ती माता भगवंताच्या भजनामध्ये नाचत होते. भक्ती सुतौतौ तरुणो गृहीत्वा प्रेमैक रूपा सहसा विराजित ननर्त मध्ये त्रिकमेव तत्र. महाराज म्हणतात स्वतः भक्ती माता भगवंताच्या हृदयात विराजमान होते आणि नाचत असते. म्हणून इथं नाचणं सुद्धा एक प्रकारची भक्ती आहे. म्हणून गाये, तुम्ही गाये
नाही तर मग नाचे, नाही तर मग उडे. ज्याला नाचता येत नाही त्यानं उड्या मारायच्या. बरोबर आहे. गाये नाचे उडे आपुलिया छंदे, मनाचे आनंदे आवडीने नाचू कीर्तनाचे रंगे, ज्ञानदीप लावू जगे. महाराज म्हणतात कीर्तना भजनात नाचणं सुद्धा एक प्रकारची भक्ती आहे माया हो. मग कथा चालू आहे ना, तुम्ही उठून एखाद्या वेळेस संकीर्तन आलं की भजन करायचं, पावली खेळायची, लाजायचं नाही. काय बाया म्हणतील महाराज भजन करा वाटतं, नाचा वाटतं, पण गिराईक धड नाही ना. घरी गेल्यावर जर म्हणलं लय संतीन झाली होती, विधी वाटते ना. हाय काय बाया म्हणतील महाराज मालक चांगले हो, पण आमच्या गेवराईचे लोक चांगले नाही, अशा म्हणतील काय बाया. बरोबर आहे ना. लोक काय म्हणतील एवढ्या वाक्यामुळं जीवनातले बरेचसे स्वप्न अपुरे राहतात, आहे का नाही. आता इथं जर एखादी म्हातारी बाई उभी राहिली आणि पावली खेळायला लागली, खाली बसलेल्या बाया दम धरतील का. खाली बसलेल्या बाया म्हणतील मा या डंगरीला काय करायचं या वयात, बोलतील ना असं. पण बोलू द्या. तू का म्हणे तुम्ही ऐका वचन, तेजोनिया जन भक्ती करा. कोणी म्हणाल मी मोठ्या घरची बाई आहे महाराज, मी कशी काय नाचू. आपण मीराबाई एवढ्या मोठ्या घरचे नाहीये. मीराबाई राजाची पोरगी होती. ऐका, राजपूत समाज राजघराणा, पण भगवंताच्या भजनात नाचाय मीराबाई लाजली नाही. म्हणतात ना, मीरा दीवानी हो गई रे, मीरा मस्तानी हो गई, मीरा दीवानी हो गई रे, मीरा मस्तानी हो गई. राना की रजधानी छोड़ी, लोक लाज सब तोड़ी, मैं तो ऐसी भई बवरिया हो. मीरा दीवानी हो गई रे, मीरा मस्तानी हो गई, मीरा दीवानी हो गई रे, मीरा मस्तानी हो गई. तेरे बंशी पे जाऊं बलिहार रसिया, तेरे बंशी पे जाऊं बलिहार रसिया. मैं तो नाचूंगी तेरे दरबार रसिया, मैं तो नाचूंगी तेरे दरबार रसिया. नाचूंगी 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 नाचूंगी, नाचूंगी 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 नाचूंगी. हरि गुण गावत नाचूंगी नाचूंगी, हरि गुण गावत नाचूंगी नाचूंगी, हरि गुण गावत नाचूंगी. अपने मंदिर में बैठ गए, अपने मंदिर में बैठ गए, अपने मंदिर में बैठ गए, अपने नाचूंगी 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 नाचूंगी, हरि गुण गावत नाचूंगी. हरि हरि शेठ हरि, हरि गुण बोला बोला बोला, हरि गुण गावत 90 लावत नाही. हा हरि गुण गावत नाचूंगी. महाराज म्हणतात पग घुंगरू बांध मेरा नाची रे, 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 पग घुंगरू बांध मेरा नाची रे. मैं तो अपने नारायण की, मैं तो अपने नारायण की दासी रे, पग घुंगरू बांध मेरा नाची रे, पग घुंगरू बांध मेरा नाची रे, पग घुंगरू बांध मेरा नाची रे, पग घुंगरू बांध पग घुंगरू बांध मीरा नाची रे, पग घुंगरू बांध मीरा नाची रे. मैं तो अपने नारायण की दासी रे, पग घुंगरू बांध मीरा नाची रे,
पग घुंगरू बांध मीरा नाची रे. महाराज म्हणतात मीराबाई नाचल्या नाही, घुंगर बांधून नाचल्या. म्हणून पांडुरंगाच्या मंदिरात चक्री भजन घुंगर बांधून असतं. अमळनेरकर महाराज घुंगर बांधून भजन करतात, देगलूरकर महाराज घुंगर बांधून भजन करतात, नामदास महाराज घुंगर बांधून भजन करतात. ती परंपरा आहे. आता एक कुंडल का घालायचे? काम नाही म्हणून हे कुंडल का घालायचे? ही परंपरा आहे. जशी मीराबाईची परंपरा आहे, तसे लक्षातून आहे का, तशी भगवान बाबांची परंपरा आहे. म्हणून कानात कुंडल असतात. ज्याची त्याची परंपरा ज्याने त्याने पुढे जपली पाहिजे ना. म्हणून अजूनही भजन असतं, ते चक्री भजन पायात घुंगर बांधून असतं. महाराज लक्षात ठेवा. महाराज म्हणले इथं नाचणं सुद्धा एक प्रकारची भक्ती आहे. नाही जमत तुम्हाला काही तर देवाच्या भजनात नाचा. हे वारकरी माऊलीच्या सोहळ्यात नाचत चालतात. कशामुळं? ती भक्ती आहे. रिंगणामध्ये पावल्या खेळतात का? भक्ती म्हणून आहे. ज्याला कळत नाही ते म्हणतात यांना कामं नाही आहेत. पण ज्यांना कळतं त्यांना माहिती आहे का नाचतात. आणि महाराज माऊलीच्या सोहळ्याचं वैभव फार मोठं आहे. आणि त्या सोहळ्यात वेगळं वैभव म्हणजे केंद्रे बाबाच्या दिंडीचं आहे. लक्षात ठेवा. अख्ख्या सोहळ्यात माझी पण दिंडी आहे माऊलीच्या सोहळ्यामध्ये, पण आम्ही एवढा व्याप सांभाळू शकत नाही महाराज. आमच्या दिंडीत 100 माणसं असतात आणि 100 भजने असतात. बरोबर आहे ना बाबा? एवढा मोठा व्याप सांभाळणं. सोहळ्यामध्ये सर्वात मोठी दिंडी जर कोणती असेल तर बाबांची. या लक्षात ठेवा. भरभरून प्रेम करणारा समाज आहे. मग त्या दिंडीत लोक नाचत चालतात. कशामुळं? ही एक प्रकारची भक्ती आहे. कथेची सामुग्री देह अवसानावरी. महाराज मला म्हणले महाराज कीर्तन लगेच करायचं का जेवण करायचं? मी म्हणलं नाही बाबा, पहिलं जेवू द्या, मी फार थकून आलो. जरा गाडीत डिझेल असलं म्हणजे पळायला बरं पडतं. बरोबर आहे ना? असं आहे. लक्षात ठेवा. मी तर नाचणं सुद्धा एक प्रकारची भक्ती आहे. महाराज म्हणतात ते नाचणं सुद्धा माझं देवाला आवडलं आणि माझी संकटातून मुक्तता झाली. तुका म्हणे समागमे नाचो प्रेमे लागलो, बरवे झालो शरण गेलो उगविलो संकटी. असा अभंगाचा माझ्या बुद्धीप्रमाणे सरळ सरळ अर्थ आहे. सज्जनो फार लक्ष देऊन आहे का. तुकाराम महाराज या अभंगामध्ये देवीला शरण जात असताना आपल्याला दिसतात. बरवे झालो शरण गेलो, प्रल्हाद बाबा उगविलो संकटी. तुकाराम महाराज या अभंगामध्ये देवीला शरण जात असताना आपल्याला दिसतात. काही वारकरी संप्रदायाच्या अभ्यासू लोकाला, एकनिष्ठ लोकाला पहिला प्रश्न हा निर्माण होईल की महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज हे पांडुरंगाचे एकनिष्ठ भक्त आहेत आणि पांडुरंगाचे एकनिष्ठ भक्त असणारे तुकाराम महाराज आज देवीला शरण का जातात? हा पहिला प्रश्न आपल्या डोळ्यासमोर आहे. तुकाराम महाराज पांडुरंगाशी एकनिष्ठ आहेत कशावरून? सानप महाराज सांगतात म्हणून नाही, महाराजांच्या मुखातल्या प्रमाणावरून. आपला तो एक बोला देव करुणी घ्यावा, तेने विन जीवा सुख न हे बोलावा. विठ्ठल पहावा विठ्ठल करावा, विठ्ठल जीवे भावे येणे सोशे मन झाले हाव भरी. परत माघारी येत नाही किंवा घेत नाही, समचरण दृष्टी बोला विटेवरी साजिरी, तेथे माझे हरी वृत्ती राहो. विठ्ठल बाप माय चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता. विठ्ठल आमुचे जीवन आगम निगमाचे स्थान. एक धरीला चित्ती आम्ही रखुमाईचा पती. आम्ही आमच्या चित्तामध्ये धारण केला असेल तर कुणाला? खुमाईचा पती म्हणजे पांडुरंगाला धारण केलेला आहे. शतखंड माझी होईल रसना, तरी या वचना पालटेल. महाराज म्हणले लक्ष देऊन ऐका. पांडुरंगाची सोडून आम्ही कुणाची स्तुती करतही नाही आणि ऐकतही नाही. झाली तर ब्रह्महत्येचं पातक आहे. अनेकाची स्तुती आम्हा ब्रह्महत्या, एका वाचुनी त्या पांडुरंगा. लक्ष देऊन ऐका. एवढा एकनिष्ठ भाव पांडुरंगाशी जोडलेला आहे. माया हो ऐकता ना तुम्ही? महाराज म्हणतात आमचा पांडुरंगाशी भाव कसा जोडलेला आहे माहिती आहे का? पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण, आम्हा नारायण तैशापुरी. पतिव्रता बाईला आपला नवरा सर्वस्व असतो. कुणाला म्हणायचं माय पतिव्रता? पतीची या मता अनुसरोनी पतिव्रता. कुणाला म्हणायचं पतिव्रता? पतिव्रतेचे जिने भ्रताराच्या वर्तमाने. कुणाला म्हणायचं पतिव्रता? पतिव्रता नेने अनिकाची स्तुती, सर्व भावे पती ध्यानी मनी. कुणाला म्हणायचं पतिव्रता? पतिव्रतेचा भाव, तिचा पती तिचा देव. फार सोपा आहे. जाऊ द्या सोप्या करून सांगतो. जी पतीची सेवा करते तिला काय म्हणायचं? बोला ना माया हो, तुम्हाला बोलता येतं ना? तुमच्या इकडे महिला बोलतात का? मग बोला ना. नवऱ्याला जेवढं जोरात बोलतात तेवढं तर जोरात बोला. त्याचा तर आवाज एका मिनिटात दाबते म्हणा बाबा. इथं कशी बोलू तशीच बोल मग आता, आहे का नाही? मला सांगा, पतीची सेवा करते तिला काय म्हणतात? पतिव्रता. कारण पती कोण असतो? परमेश्वर असतो. तुमच्या इकडे नसतो का? बोला ना. पती कोण असतो?
पती कोण असतो? बोला आहे परमेश्वरा हो, बोला. पती कोण असतो? परमेश्वर असतो. प्रल्हाद बाबा, पती परमेश्वर असतो, पण परमेश्वर दारू पित नसतो ना. हे बी तेवढंच खरं आहे का? कुणाकुणाचा परमेश्वर दारू पितो? हातवर करा बरं. मी दारू सोडायचा उपाय सांगतो, करा हातवर. बापरे, एवढे सज्जन माणसं आहे गेवराईत. याच्या छात्या कशा धडधड करायला बा ना. करतिक का हातवर? हा बरं माया हो, नका हातवर करू, जाऊ द्या, ऐका ना. पण तुमच्या मनाला तर माहिती आहे आपलं गिऱ्हाईक पित आहे, बरोबर आहे ना. ऐका आता मला अजून सूक्ष्मता सांगायची. हा, त्यांना माहिती आहे माझा मालक दारू पितो, हरिदास शेठ. त्यांना माहिती आहे माझा मालक दारू पितो, पण ऐका, माझा मालक जरी दारू पित असला तरी एवढ्या माणसात हात वर करून त्यांची इज्जत घालवणं हा पतिव्रतेचा धर्म नाही, म्हणून त्या बिचाऱ्याने हात वर केला नाही. माझ्या मालकाची इज्जत माझ्या हातात या, बरोबर आहे, म्हणून त्या बिचाऱ्याने हात वर केला नाही. तुम्ही लाजा धरा. तिने एवढ्या माणसात आपली ठेवली बाबा. आपण आता बंद करू बरं. 12 वर्षे झाले सप्ताह सुरू आहे. आता आपण निर्णय घेऊ. तपपूर्तीच्या सोहळ्यात महाराज तोपर्यंत काय वागायचं ते वागलो, पण त्याच्यानंतर केंद्रे महाराजाच्या हातानं, प्रल्हाद महाराजाच्या हातानं माळ घातली आणि तेव्हापासून त्या रस्त्याला गेलो नाही. हा निर्णय आज करा महाराज. या निर्णय करणं गरजेचं आहे आज. लक्षात ठेवा. मला काय सांगायचं, बायको अरे तळमळीनं सांगत जर असेल तर हे ऐकलं पाहिजे. चला मला विषयांतर करायचं नाही. पतीची सेवा करते तिला म्हणायचं पतिव्रता. आमच्या इकडे एक मन आहे मराठवाड्यामध्ये, आपल्या इकडे बाबा आहे का नाही? तुम्ही मराठवाड्यातच येता का? हा, मराठवाड्यात. मग का मन आहे बघा. कसा जरी असला तो आपला कोण आहे? परमेश्वर आहे. आमच्या इकडे म्हणतात पदरी पडलं धोड. बोला 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 आणि बोलून कराव. हा जमला आता. भला हो बुरा हो कैसा भी हो, भला हो बुरा हो कैसा भी हो, मेरा पति मेरा देवता हो, मेरा पति मेरा देवता हो. असा जरी असला तर माझा परमेश्वर आहे. त्याची सेवा करणं हा पत्नीचा काय आहे? धर्म आहे. पतिव्रतेचा भाव जसा पतीशी जोडलेला असतो, आम्हा नारायण तैशा परी, आम्हाला पांडुरंग त्याप्रमाणे आहे. या परंपरेतले तुकाराम महाराज आहेत. हा, लक्ष देऊन ऐका. तुकाराम महाराजच नाही, वारकरी संप्रदायाच्या कोणत्याही संताचं चरित्र बघा, त्यांचा एक भाव आणि एक देव जोडलेला आहे. नामदेवरायाच्या जीवनातलं उदाहरण घ्या. प्रेममूर्ती बाल भागवत लढीवाळ भक्त म्हणून नामदेवरायाला संबोधलं जातं. नामदेवराय 5 वर्षाचे असताना, ऐका माया हो, ऐका, लक्ष द्या. नामदेवरायाचे वडील दामो शेट्टी घरी नव्हते. मग नामदेवरायाच्या आईने सांगितलं, नामा आज तुझे बाबा घरी नाही आहेत, आज देवाला नैवेद्य घेऊन तुला जायचंय. नामदेवराय नैवेद्य घेऊन निघाले आणि नामदेवरायाच्या आईने सांगितलं, नामा देवाला नैवेद्य खाऊ घालू नये. आपली आई काय म्हणते? देवाला नैवेद्य दाखवू नये. नामदेवराय नैवेद्य घेऊन निघाले. दगडाच्या मूर्तीच्या समोर नैवेद्य ठेवला. देवाच्या खाण्याची वाट पाहत होते. बोलत चला. दगडाचा देव खात असतो का हो? बोला ना. नाही, दगडाचा देव खात नाही असं आपलं म्हणणं आहे. पण नामदेवरायाने केलेला चमत्कार बघा. दगडाच्या मूर्तीच्या समोर नैवेद्य ठेवला. देवाच्या खाण्याची वाट पाहायला लागले. देव खायला तयार नाही. नामदेवरायाला असं वाटलं रोज बाबा नैवेद्य आणतात तर देव खातो, आज मी आल्यामुळे देव खात नाही. नामदेवराय देवाला म्हणले, देवा तू जर नैवेद्य नाही ना खाल्ला, तुझ्याच पायावर डोकं आपटून मी माझा प्राण देईल. नामा म्हणे तुझला शरण, चरण कमळावरी शिरा पटेन, घेऊन आलो नैवेद्याला, एक तरी घास घे विठ्ठला. तुझ्यासाठी नैवेद्य घेऊन आलो, एक घास तरी तुला घ्यावा लागल. फुलंब्रीहून पार्सल आणले, अर्धी तरी तुला हाणावं लागल. हा, एवढ्या लांबून आणलं ना आपला हात मोडतो, बरोबर आहे काय? ज्याच्या त्याच्या डिपार्टमेंट माणसं ज्याला त्याला आग्रह करतात का नाही, तसं नामदेवराय म्हणले तू नैवेद्य नाही ना खाल्ला, तुझ्या पायावर डोकं आपटून मी माझा प्राण देईल. चमत्कार बघा. पाषाणाची मूर्ती थरथरा कापिली आणि जेवती लागली नाम्यासवी. हा सामान्य महिमा संताचा. नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी. अरे दगडातून देव प्रगट झाला आणि नामदेवरायाचा हाचा नैवेद्य देवाने खाल्ला. हा संतांना नामदेवरायाने केलेला चमत्कार आहे. आणि 20 वर्षापूर्वी केंद्रे बाबांना सांगितलं होतं इथं कृष्णाचं मंदिर होणार आहे, इथून दिंडी निघणार आहे, इथं एक साधू राहायला येणार आहे. महाराज म्हणले हा सामान्य महिमा संतांचा. ते वचन आज खरे होताना आपल्याला दिसतात. लक्षात ठेवा, हा संतांचा महिमा आहे. नामदेवरायाचा हाचा नैवेद्य देवाने खाल्ला. आपलं म्हणणं होतं दगडाचा देव खात नाही, बरोबर आहे? मग नामदेवरायाचा हाचा नैवेद्य खाल्ला नाही का? बोला ना.
खाल्ला. का खाल्ला? खाऊ घालणारा नामदेव रायासारखा असेल तर देव दगडातून प्रगट होऊन खायला तयार आहे. खाऊ घालणारा आपल्यासारखा असेल तर कुत्रं सुद्धा खायला तयार नाही. आपल्या डाव्या हातात भाकर असते आणि उजव्या हातानं काठी लपवलेली असते. यो यो बरोबर आहे ना. कुत्र्याजवळ येईपर्यंत भाकर दाखवायची, कुत्र्याजवळ आलं की भाकरीचा हात मागं करायचा आणि काठीचा ठोका टाकायचा. कशाला जेवण सांगा? जेवण दोन पद्धतीनं होतं. एक तर खाणाराला भूक असावी, नाही तर खाऊ घालणाराचं प्रेम असावं. आजच्या ह्या अन्नदात्यासाठी टाळ्या वाजवा जोरदार. काय सुंदर अन्नदान होतो. एवढं सुंदर. माझ्यासाठी 2 ते भाज्या वेगळ्या केल्या होत्या, ते पिठलं आणि टमाट्याची चटणी. आणि पण मी म्हटलं ती पंक्तीची भाजी वाढा. आणि सांगू तुम्हाला, मी ती पंक्तीचीच भाजी खाल्ली, एवढी टेस्टी होती. ती 2 भाज्या तशाच राहिल्या महाराज. आता एवढा सुंदर स्वयंपाक, त्या महिलांसाठी सुद्धा एकदा टाळ्या वाजवा. अतिशय सुंदर. अरे खाऊ घालणारा जर प्रेमाना असेल तर खाणार नाही का सांगा बरं. तुका म्हणे जया संकोच दर्शने तया ठाया जाणे अनुचित. काही माणसं आम्हाला जेवायला येतात आणि बायकुळ म्हणतात, ए वाढ वाढ बाबाला आणखी अर्धी वाढता येईल, पुन्हा भेटत नसतंय वाढ. एवढा हलकट समजला बाबाल तू, आशाच्या घरी जेवू नये महाराज. फाटक्या कपड्यात राहाव पण स्वाभिमानी राहाव, आहे की नाही. महाराज एक वाक्य बोलू तुम्हाला, ऐका. जमीर बेचकर आमिर होने से गरीब रहना कभी भी अच्छा है. नाही कळलं तरी वाजवा, चांगलं आहे, क्वालिटीचं आहे. कळावंच असं काय बाकीचं आहे. वाजवले की आपण सहकार्य करायचं, बरोबर आहे का नाही सांगा. इज्जत इकून श्रीमंत होण्यापेक्षा गरीब राहणं परवडलं महाराज. लक्षात. जो बून से गई वो हौद से नहीं आती है. लक्षात घ्या. जेवण नामदेवरायाच्या हातचा नैवेद्य देवाने खाल्ला. एवढंच नाही, देवाला रोज दूध पाजण्याचं काम नामदेवरायाचं होतं. दूध पिओ मोरे गोविंदलाला. सगळ्यांना कथा भाग माहिती आहे, माझ्याकडे वेळ कमी आहे. मग नामदेवरायाचं देवाचं एवढं प्रेम, एक क्षण जरी नामदेवराय बाजूला गेले तर देवाला करमत नव्हतं. मग नामदेवरायाचं देवाचं ठरलं म्हणे, नामा तुलाही माझ्याशिवाय करमत नाही, मलाही तुझ्याशिवाय करमत नाही. आज आपल्या दोघांमध्ये करार करायचा. काय करार केला बघा. नामा आजपासून तू मला सोडून कुठे जायचं नाही, मी तुला सोडून कुठे जाणार नाही. ऐका बरं. असा करार झाला. आणि काही दिवसानंतर माऊलींना इच्छा झाली तीर्थयात्रेला जायची. भूतलावरचे तीर्थ पाहावे नयनी, तीर्थयात्रेला गेलं पाहिजे. आमच्या महाराजांच्या यात्रा असतात. करविता अर्धपुण्य घडे. तुम्ही बिनधास्त यात्रेला गेलो पाहिजे. हे मी नाही सांगत, जव हे सकळ सिद्ध आहे. हात चालावया पाय तव तू आपुले सोयीत पाय. तीर्थयात्रे जाय चुकू नको. हस्तो पवित्रो यदि दान पुण्यो, पादो पवित्रो यदि तीर्थयात्रा, कंठो पवित्रो यदि नाम घोषो, हृदयो पवित्रो यदि ब्रह्मनिष्ठा. हाताचं भूषण आहे दान करण्यामध्ये. हस्तस्य भूषणम दानम. म्हणून 5 एकर जमीन वाघानं दान केली महाराज. कळलं माझं. हस्तस्य भूषणम दानम. हाताचं भूषण आहे दान करण्यामध्ये. दान धर्मान राजधर्मान मोक्ष धर्मान विभागश स्त्री धर्मान भगवत धर्मान समास व्यास योगतः डोळ्याला बनला जरा. दान करणं हा माणसाचा धर्म आहे. संपत्तीतला 10% भाग चांगल्या कामात खर्च झाला पाहिजे. एवढा सुंदर या ठिकाणी गड उभारतोय ना महाराज. आपण जसा भगवानगड फेमस झाला, नारायणगड फेमस झाला, गैनीनाथगड, त्याच्यानंतर जर गडामध्ये नाव यावं असं वाटत असेल तर गोवर्धन गडाचं आलं पाहिजे. एवढ्या तन मन धनानं आपण इथं या सहकार्य या गडाला केलं पाहिजे. हे एकटाही माणूस करू शकतो, नो डाऊट. काय विशेष आहे त्याच्यात? काही विशेष नाही. हा माझ्या संघाला याची जमीन एकट्याची 7 कोटी रुपयांनी मागितली एकरांनी. ते कीर्तन ऐकाय आलं माझं. बरोबर आहे ना. मला सांगायचं काय, त्याला जर सांगितलं असं असं करायचं, काही मागे नाही हटणार, अजिबात नाही. मार काय हटणार आहे. पण राम मंदिर तयार होत होतं तेव्हा बीजेपीकडे पैसा कमी नव्हता. पण नाही, मोदी साहेबांना सांगितलं या देशातल्या प्रत्येक हिंदूकडून 100 रुपये घ्या आणि मग राम मंदिर करा. महाराज आपल्या सगळ्यांकडून पैसे. तसं हे मंदिर चालू आहे. प्रत्येकाला वाटलं पाहिजे हे मंदिर माझं आहे. प्रत्येकाने याला सहकार्य केलं पाहिजे. विठ्ठला. दान करणं हा माणसाचा धर्म आहे. मुसलमान लोक आहेत ना, तुम्हाला सांगू, मुसलमान लोक आपल्या कमाईतला 12वा हिस्सा अल्लासाठी काढतात. आपण 10% तरी आपल्या देवासाठी काढलं पाहिजे. हस्तस्य भूषणम दानम. हाताचं भूषण आहे दान करण्यामध्ये. पायाचं भूषण आहे कीर्तन झाल्यावर दुसऱ्याच्या चपला घालून जाण्यामध्ये. बरोबर आहे नाही ना. माणसं कीर्तन ऐकतात विष्णू बाबा, पण चपला चोरायच्या सवयी जात नाही. मला तर 15 दिवसाला नवीन घालायचं भाग्य प्राप्त आहे. बरं हा नाव का पण महाराजाचीच का.
अवघड आहे ना महाराज. आपण एखाद्याच्या कपाळ गंध बघावं, आपल्याला वाटतं सज्जन माणूस, आपण त्याच्या बायकोला म्हणा, बाई तुम्ही भाग्यवान आहात का बाबा, तुमचे मालक बघा ना किती सुंदर गंध लावतात. ती बाई म्हणते, महाराज तुम्ही त्याच्या गंधावर जाऊच नका, मंदिराचे दगड त्याईनच कमी केले, तुम्ही त्याच्या गंधावर जाऊ नका. ते रोज कीर्तनाला गेले की नवीन चपलाचा जोड घरी घेऊन येतात. तुम्ही त्यांच्या गंधाकडे काय बघता. त्यांनी शेजाऱ्याच्या संडासमध्ये उभं राहून फोटो काढला आणि सरकारचे 12,000 रुपये उचलून घरी आणले. तुम्ही त्यांच्या गंधाकडे काय बघता. एकटा सरपंच गाव बदलू शकत नाही. आहे का सरपंच इथं गावचा कोण आहे वा. एकटा सरपंच गाव बदलू शकत नाही आणि एकटा पंतप्रधान देश बदलू शकत नाही. आज लोकांच्या इमानदारीचा जर विचार केला ना, लोक एवढे इमानदार आहे, एवढे इमानदार आहे, इथं पानपोईवरचा ग्लास सुद्धा साखळीने बांधून ठेवावा लागतो, एवढे इमानदार माणसं आहे. मंदिराच्या बाहेर सूचना असतात, पादत राहणे बाहेर काढा. बरेच जण जवळ घेऊन बसले चपला. ही त्यांची चूक नाही, नेणारे बहादर आहेत ना. विठाला विठाला. माणसाचा स्वभाव कसा आहे बघा, लक्ष नाही का. माणूस आंघोळीला गेला का 1 रुपयाची शॅम्पूची पुडी घेऊन जातो, पण 1 रुपयाची शॅम्पूची पुडी गरीब माणूस असू द्या श्रीमंत माणूस असू द्या आखी लावत नाही, काटकसर करतो. अर्धी आज लावतो आणि अर्धी बोला ना, अर्धी आज लावतो ना अर्धी उद्याच्याला ठेवतो. त्या हातावर जास्त पडली तर पुन्हा पुडीत घालतो तो. त्या पुडीत जात नसली तर तोंडाने फुकतो. काय अट्टहास आहे महाराज. अर्धी शॅम्पूची पुडी आज लावतो ना अर्धी उद्या लावतो, पण 300चा खंबा एका दमात हाणतो. बात उद्याचा विचार करत नाही, 100ची पावती फाडून घरी जातो. विठाला विठाला. शोकांतिका आहे का नाही महाराज. लक्ष देऊ नाही का बरं का. पायाचं पावित्र्य तीर्थयात्रा करण्यामध्ये, कंठाचं पावित्र्य नामस्मरण करण्यामध्ये, हृदयाचं पावित्र्य ब्रह्मनिष्ठा धारण करण्यामध्ये. माऊलींना इच्छा झाली तीर्थयात्रेला जायची, कुणाला सोबत न्यावं. मग नामदेवरायाला न्यायचं ठरवलं. माऊली नामदेवरायाकडे आले. नामदेवा तीर्थयात्रेला जाण्याची इच्छा आहे. नामदेवरायानं सांगितलं चांगली गोष्ट आहे, तुम्ही माझ्या बरोबर यावं अशी इच्छा आहे. नामदेवरायानं सांगितलं मी येऊ शकत नाही. म्हणे का. कालच देवाचं माझं ठरलं, देवानं सोडून मला जायचं नाही, मी देवाला सोडून जाणार नाही, मी येऊ शकत नाही. माऊलीला वाटलं आपण पांडुरंगाकडून परवानगी घेऊ. माऊली पांडुरंगाकडे आले. पांडुरंगा तीर्थयात्रेला जाण्याची इच्छा आहे. एकनिष्ठता कशी आहे बघा. तीर्थयात्रेला जाण्याची इच्छा आहे. पांडुरंगानं सांगितलं चांगली गोष्ट आहे, सोबत नामदेवरायाला घेऊन जायची इच्छा आहे. पांडुरंग म्हणले मग जाना घेऊन. नामदेवराय शेजारीच उभे होते. म्हणे देवा कालच आपलं ठरलं होतं, तू मला सोडून जायचं नाही, मी तुला सोडून जाणार नाही, आणि आज खुशाल जा म्हणता. कधीपासून खोटं बोलायला शिकले. भगवंत म्हणले निवडून आल्यापासून. कधीपासून खोटं बोलायला शिकले. ऐका. नामदेवराय म्हणले देवा आपलं कालच ठरलेलं आहे. पांडुरंग म्हणले नामा आपलं लाख जरी ठरलं असेल, वस्तू आपली असू द्या. लक्ष द्या, वस्तू आपली असू द्या, द्यायची का नाही द्यायची हे आपण ठरवून चालत नसतं. न्यायला कोण आलं याच्यावर अवलंबून असतं. प्रत्यक्ष परब्रह्मस्वरूप माऊली आल्यानंतर मला नाही म्हणता येणार नाही, तुम्हाला जावं लागणार आहे. कीर्तन सोडून महाराजाजी इथं थांबले, तुम्ही म्हणा बरं. नाही मी म्हणलो. थांबवणारं कोण आहे याच्यावर थांबायचं का नाही अवलंबून आहे. तसं नेणारं कोण आहे याच्यावर जायचं का नाही अवलंबून आहे. लक्ष देऊ नाही का. सांगितलं तुम्हाला जावं लागणार आहे. नामदेवरायाला देवाचा विरह सहन होत नव्हता. ऐका बरं. नामदेवराय देवाला म्हणले देवा ठीक आहे, तुमची आज्ञा म्हणून मी तीर्थयात्रेला जातो, पण माझी सुद्धा एक प्रतिज्ञा आहे. भारताचं भ्रमण करेल, तीर्थक्षेत्रामध्ये जाईल, मंदिरापर्यंत जाईल, सभामंडपात जाईल, गाभाऱ्यात जाईल, पण त्या मंदिरात गेल्याच्या नंतर जगाच्या पाठीवर जर मला तुमच्यासारखा देव दिसला नाही ना, मी त्याचं दर्शन सुद्धा घेणार नाही. ने घे मी तयाचे
देवाचे नेघे मी तयाचे दर्शन. कट म्हणजे कंबर आणि कर म्हणजे हात. ज्या देवाचे विटेवर पाय नाही आणि कटेवर हात नाही, लक्ष देऊन ऐका, असा देव जर मला दिसला नाही ना देवा, मी त्याचं दर्शन सुद्धा घेणार नाही. या परंपरेतले तुकाराम महाराज आहे. या परंपरेतले म्हटल्यापेक्षा जगद्गुरु तुका अवतार नामयाचा संप्रदाय सगळाचा इथून या. तुकाराम महाराज म्हणजे नामदेवरायाचेच अवतार आहेत ना. तुकाराम महाराजाला माहिती नव्हतं का मागच्या अवतारात मी ही प्रतिज्ञा केली, मी पांडुरंगाला सोडून कुणाला शरण जाणार नाही, आणि आज जर देवीला शरण गेलो तर माझ्या एकनिष्ठतेत बाधा येईल ना. तर ऐका, तुकाराम महाराज देवीला शरण जातात हे खरं आहे, पण त्यांच्या एकनिष्ठतेत बाधा येत नाही हे सुद्धा खरं आहे. दोन्ही गोष्टी कधी खऱ्या असतात युट्यूब वाले दादा ऐका, कधी कधी दोन्ही गोष्टी. हा मग तुम्ही लोकांनाच दाखवा आणि तुम्ही खेळा मोबाईल, आहे का नाही. म्हणजे ते पंढरपुरातले ते नाववाले माहित आहेत का तुम्हाला. चला गोपाळपुरा गोपाळपुरा गोपाळपुरा, दिवसभर माणसं इकडून तिकडे वार करायला नेऊन सोडतात आणि आंघोळीला घरी जातात. विठाला विठाला. याच्यामुळे दुसरे महाराज लोक लावू देत नाही. हा तुम्ही युट्यूब वाले माळकरी झाले पाहिजे. माळ आहे का गळ्यात. हा सगळे माळकरी झाले पाहिजे ना. तुम्ही एवढं रोज ऐकता म्हणलं तुम्ही माळी घातल्या पाहिजे, लक्ष देऊन ऐकलं पाहिजे, हे गरजेचं आहे. नाही तर फायदा नाही. पैसा कशातही कमवता येईल. आमचे टाकल्यापेक्षा गौतमीचा एक व्हिडिओ टाका, व्हायरलच व्हायरल, पैसे बी येतील, सगळं होईल. बरोबर आहे ना. पण हे तुम्ही इकडं आलात हे भाग्य आहे तुमचं. तुम्ही तुमच्या चॅनलवर कीर्तन टाकता, हे तुमचं काहीतरी पूर्व पुण्य आहे, म्हणून तुम्ही इकडं आले ता. म्हणून ऐका, फायदा करा त्याचा, संधीचं सोनं करा. विठाला. चला, तुकाराम महाराज देवीला शरण जातात हे खरं आहे, पण त्यांच्या एकनिष्ठतेत बाधा येत नाही हे सुद्धा खरं आहे. कधी कधी दोन्ही गोष्टी खऱ्या कशा असतात बघा. दोन्ही कसं काय खरं होईल हो. दोघं खरं होत नाही, बरोबर आहे का नाही. दोन्ही गोष्टी खऱ्या नसतात, पण मी कधी कधी दोन्ही गोष्टी खऱ्या असतात. मी तुम्हाला उदाहरण सांगतो म्हणजे कळेल ना. तुकाराम महाराज देवीला शरण जातात का. हो जातात. मग एकनिष्ठतेत बाधा येत नाही का. नाही येत. का येत नाही मी उदाहरण सांगतो म्हणजे कळेल तुम्हाला. दोघं मित्र होते बघा. आता कोण घेऊ मित्र. आता तुमचं नाव काय. हां सचिन महाराज आणि तुमचं महाराज हनुमंत महाराज. सचिन महाराज आणि हनुमंत महाराज दोघं मित्र होते. हे दोघं मित्र आहेत आणि हे फुलंब्रीच्या बसस्टँडवर गेले. कधी कधी दोन्ही गोष्टी खऱ्या कशा असतात बघा. फुलंब्रीच्या बसस्टँडला गेले, नाही तर सिल्लोड जवळ आहे, सिल्लोडच्या बसस्टँडला गेले आणि यांना आळंदीला जायचं होतं म्हणून गाडीची वाट पाहत बसले बरं का. गाडीला यायला थोडा उशीर होता. लक्ष देऊन आहे का. गाडीला यायला थोडा उशीर होता आणि तेवढ्यात एक हॉटेलवाला समोर जिलेबी तळत होता. मग यांना वाटलं बाबा आता गाडीला यायला उशीर आहे, तोपर्यंत काहीतरी नाश्ता करू. मग हनुमंत महाराज आमच्या काय सचिन महाराजाला म्हणले, सचिन महाराज हनुमंत महाराजाला म्हणले, हनुमंत महाराज जिलेबी खायची इच्छा आहे हो. हनुमंत महाराज म्हणले बाबा तुम्हाला जिलेबी खायची इच्छा आहे, पण माझ्याकडे काही पैसे नाही, अजून काला झाला नाही. तर उदाहरण म्हणल्यावर पैसे नसतात बरं का. आता हे उदाहरणच आहे बरोबर. माझ्याकडे काही पैसे नाही. हा सचिन महाराज म्हणल्यावर पैशाचं बघून घेऊ. खायची इच्छा झाली ना, खायची इच्छा झाली, पैशाचं काय ते नंतर बघू. हनुमंत महाराजाचा स्वभाव जरा गरीब. म्हणले बाबा आपण काय या भानगडीत पडत नाही. पैसे नाही खायचं कसं सांगा बरं. सचिन महाराज जरा डेअरिंग बाज धाडशी माणूस. ते म्हणले हे बघा मी तर खाणार आहे, तुम्हाला खायचे तर खा, नाही तर नका खा. ते म्हणले तुम्ही जाण खा. आणि गेले सचिन महाराज त्या हॉटेलवाल्याला म्हणले ओ पावशेर जिलेबी द्या. हॉटेलवाल्याने जिलेबी दिली. खुर्चीवर महाराज बसले, जिलेबी खात होते. तेवढ्यात हनुमंत महाराज म्हणले अरे यांच्याजवळ पैसे नसून हे तर खायला लागले. मग आपल्याला अडचण काय, पहिले तर यांना मागतील. जो तेरा होगा वो मेरा होगा. बरोबर आहे. लक्ष देऊन आहे का. मग हे बी गेले आणि जिलेबी द्या म्हणले. यांना जिलेबी दिली पावशेर आणि हे पण खात बसले. यांची जिलेबी खाऊन झाली सचिन महाराजांची. हात धुतला आणि महाराज निघाले. हॉटेलवाला म्हणे ओ पैसे. ते सचिन महाराज म्हणले ओ अगोदर पैसे दिले आणि नंतर जिलेबी घेतली. हॉटेलवाला म्हणे तुम्ही पैसे दिले नाही, अगोदर पैसे द्या. हे म्हणले अहो अगोदर पैसे दिले नंतर जिलेबी घेतली. हॉटेलवाला म्हणे तुम्ही पैसे दिले नाही. हे म्हणायचे अगोदर पैसे दिले आणि नंतर जिलेबी घेतली. तेवढ्यात हनुमंत महाराज मधीच उठले. म्हणे हो तुमच्या दोघाच्या भांडणात मी दिलेले विसरून जाल. ते हॉटेलवाला म्हणे नाही 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 नाही, तुम्ही दिलेले आठवणीत आहे, यांनी दिले नाही. तुम्ही दिलेले आठवणीत आहे, यांनी दिले नाही. हनुमंत महाराजाला वाटलं आपली निर्दोष मुक्तता झालेली आहे.
आता सचिन महाराजाचं बघून घेते. दोघांचं चांगलं भांडण सुरू झालं. 10-5 माणसं एकत्र आली. काय झालं ते हॉटेल मला म्हणे अहो या महाराजांनी जिलेबी खाल्ली आणि पैसे न देताच निघाले. महाराज म्हणले अहो खोटं बोलतोय हॉटेलवाला माणूस, मी महाराज माणूस आणि यांचे 20 रुपये जिलेबी जे ठेवणार आहे का, खोटं बोलतो हॉटेलवाला. बाकीचे ऐकणारे म्हणले हे बघा तुम्ही म्हणता दिले, तुम्ही म्हणता नाही दिले, अशानं हा वाद मिटणार नाही. आम्ही तर इथं होतो का सांगा. तुम्ही म्हणता 2.5 वर्ष ठरले होते, तुम्ही म्हणता नाही ठरले. आम्हाला माहिती आहे का, आम्ही सामान्य मतदान करून मोकळे झालेली माणसं आहे. आम्हाला काय माहिती आहे तुमचं काय ठरलं काय नाही ठरलं, सांगा ना. आम्हाला गरीबाला कशाला चेंगरता त्याच्यामध्ये तुम्ही सांगा. हे म्हणले हे बघा तसं अशानं हा वाद मिटणार नाही, अशानं हा वाद मिटणार नाही. तुम्ही सांगा यांना पैसे दे. अहो हे म्हणले मी दिले यांना पैसे, हॉटेलवाला म्हणे नाही दिले. हे बघा म्हणे अशाने वाद मिटणार नाही. एक काम करा, इथे एखादा तिसरा माणूस होता का, आय विटनेस म्हणतात त्याला, पुरावा. बरोबर आहे, पुरावा असेल तर पुरावा, नाही कळलं का, पुरावा असेल तर पुरावा आणि पुरावा नसेल तर का पुरावा. म्हणून हे नेते लोक म्हणतात बिनबुडाचे आरोप करू नका, पुरावे सादर करा. पुरावे पाहिजे त्या शिक्षेला सामोरं जायला मी तयार आहे. अध्यक्ष महोदय, माझ्यावरचे आरोप विरोधकांना सिद्ध करून द्यावे, राजकारणातून संन्यास घेईल अध्यक्ष महोदय. बरोबर आहे ना, असंच असतं ना ते. लक्ष दे मागे बघा. ते म्हणले पुरावा द्या. एखादा तिसरा माणूस होता का, आय विटनेस म्हणतात त्याला. मग ते हॉटेलवाला म्हणे हे बघा हे होते, तुम्ही यांना विचारा. हॉटेलवाला काय म्हणे, तुम्ही यांना विचारा. हे बाकीचे माणसं म्हणले का हो यांना पैसे दिले का. हनुमंत महाराज म्हणले जो कहूंगा सच कहूंगा, सच के अलावा कुछ नहीं कहूंगा. ते बोलेल ते खरं बोलेल. मी ईश्वर साक्ष शपथ घेतो की मी भारताच्या संविधानाबद्दल कडी निष्ठा बाळगेन. मी कोणाबद्दलही मनात आकस ठेवणार नाही, ममत्वाचा भाव ठेवणार नाही. मी बरोबर आहे ना, लक्ष देऊ नका बघा. ते म्हणले मी खरं बोलणार आहे, खोटं बोलणार नाही. मग सांगा म्हणे यांना पैसे दिले का, यांना पैसे दिले का. हनुमंत महाराज म्हणले बाकीचं मला काही माहिती नाही, पण जसे पैसे मी हॉटेलवाल्यांना दिले तसे यांनी सुद्धा यांना दिले. कळलं तुम्हाला. नसल कळलं तर पुन्हा एकदा जेवून जा. हा भरपूर आहे आपल्याकडे अन्नदान, बरोबर आहे का नाही. म्हणजे यांनी दिले नाही हे बी खरं आहे आणि यांनी दिले नाही हे बी खरं आहे. तसं महाराज देवीला शरण जातात हेही खरं आहे आणि एकनिष्ठतेत बाधा येत नाही हे सुद्धा खरं आहे. कारण ती देवी कोणती याचा आपल्याला विचार करावा लागेल. साधू संतांनी भगवंताला आळवते वेळेस 3 लिंगामध्ये आळवलेलं आहे. लक्ष देऊन आहे का, पुल्लिंग, स्त्रीलिंग आणि नपुसकलिंग. वर्णन पांडुरंगाचंच आहे. पुल्लिंगात ये, स्त्रीलिंगात ये आणि नपुसक लिंगात सुद्धा आहे. एकदा कॅमेऱ्याकडे बघून घ्या सगळे आहे ना. हा फिरायला लागलं रे ते, हा आलं खाली. आता पुन्हा काही झाल्यावर सांगतो, तोपर्यंत इकडे बघा. विठाला विठाला. साधू संतांनी भगवंताला आळवते वेळेस 3 लिंगामध्ये आळवलेलं आहे, पुल्लिंग, स्त्रीलिंग आणि नपुसकलिंग. वर्णन पांडुरंगाचं आहे विष्णू बाबा. पुल्लिंगात आहे, स्त्रीलिंगात आहे, नपुसकलिंगात सुद्धा आहे. पुल्लिंगातलं पांडुरंगाचं वर्णन, तो हा विठ्ठल बोला बरवा, तो हा माधव बरवा, तो हा प्रत्यय पुल्लिंगाचा आहे. नपुसकलिंगातलं वर्णन, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटेवरी ठेवोनिया, ते हे सर्व नाम नपुसकलिंगाचं आहे. आता स्त्रीलिंगात पांडुरंगाचं वर्णन आहे का. पुल्लिंगात ऐकलं, नपुसकलिंगात ऐकलं. आता स्त्रीलिंगातलं पांडुरंगाचं वर्णन, ये ग विठाबाई, ये ग विठाबाई, माझे पंढरीचे आये, माझे पंढरीचे आये, भीमानी चंद्रभागा. लय हाणलं पंक्तीचं तुम्ही म्हणा. हा एक विठाबाई, माझे पंढरीचे आई, भीमानी चंद्रभागा.
आहे ये ग बोला बोला ये ग विठाबाई कुठली नारायणगावची का हा नाही माझे पंढरीची आई भीमा आणि चंद्रभागा तुझ्या चरणेच्या गंगा हे विठाबाई म्हटलं पण कुणाला पांडुरंगाला संबोधून विठाई किठाई माझे कृष्णाई कान्हाई हे कृष्णाई तेच आहे विठाई तेच आहे किठाई तेच आहे म्हणून महाराज म्हणले रंगा येई वो येई रंगा येई वो येई असे किती सुद्धा स्त्री रूपकातले प्रमाण मी तुम्हाला सांगेल उदो बोला उदो बोला उदो बोला कृष्णाबाई माऊलीचा बोला उदो आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाशी दाटीव पंढरपूरला गर्दी कधी कधी असते आषाढी कार्तिकी पुंडलिक दिवटा शोभे वाळवंटीव पुंडलिक रायाचं मंदिर कुठे आहे वाळवंटामध्ये त्याच्या पुढचा आहे का एका जनार्दनी आंबा उभी आंबा म्हटला एका जनार्दनी आंबा उभी कर ठेवोनी कठेवो हे वर्णन कोणाचे मग आज्याचं हा नाही 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 हे पांडुरंगाचं वर्णन आहे हे स्त्री रूपकात केलेलं पांडुरंगाचं वर्णन आहे आणि हेच खरे देवीचे भजन आहे नाही तर मी नवरात्रात एक चालता चालता ऐकलं तिरची टोपी वाकड्या भांगावरी ग देवीची नजर शिंगाड्या बोकडावरी ग आता देवी याचे काय हे आराधाचे गाणे हे देवीचे भजन नाही हा तुकाराम महाराज या देवीला शरण जातात ती देवी दुसरी तिसरी कोणी नसून पंढरपूर निवासिनी पांडुरंग परमात्मा आहे विठाला आणि देवी आणि देव वेगळा नाही देव देवी मीची पाहो भगवंत म्हणतात देवी आणि देव हे माझंच रूप आहे मी उदाहरण सांगतो म्हणजे कळेल ऐका लक्ष देऊन मायावर समजा तुमच्या गावात एखादी बाई मेली आता काला वस्तूर मरू नये नंतर कधीतरी एखादी बाई मेल्यावर मग लोक तिची नाडी तपासणार श्वास बंद झाला की समजणारी बोला ना समजणारी मेली मग मेल्यावर काय म्हणतात हिच्यातली आत्मी गेली म्हणतात का आत्मा गेला बोला ना आत्मा बाई मेली तर आत्मा गेला आणि माणूस मेला तर आत्माच गेला मग बाई मेल्यावर आत्मी गेली म्हणाय पाहिजे ना नाही म्हणत का आत्मतत्वात भेद नाही भेद शरीरात आहे शरीरात का भेद आहे दोन्हीचं कार्य वेगळं म्हणून शरीर वेगळं तत्व तर एकच आहे ना अजून सोपं करून सांगतो चला हा माईक चालण्यासाठी काय पाहिजे बोला ना लाईट नाही करंट पाहिजे लाईट हे लाईट लावलेले याच्यावर नाही माईक चालत ते जनरेटर मधून करंट सप्लाय बरोबर आहे करंट माईक चालण्यासाठी करंट पाहिजे लाईट लागण्यासाठी बोला ना करंट पाहिजे हे कूलर चालण्यासाठी करंट पाहिजे फॅन चालण्यासाठी करंट पाहिजे कीर्तन कळण्यासाठी करंट पाहिजे शॉर्ट झालेल्याला नाही कळणार हा करंट टचमध्ये असं टेस्टर लावल्यावर लाल पिवळा लाईट लागला पाहिजे ना बरोबर आहे का नाही मग मला सांगा याच्यातली करंट ही नावाची शक्ती एकच आहे का वेगळी वेगळी आहे करंट ही नावाची शक्ती एक आहे याच्यावर जोडलेले उपकरण वेगळे आहेत तसं ईश्वर ही शक्ती एक आहे ते निर्गुण निराकार परब्रह्म आहे लक्ष देऊ नाही का बरं का त्यानं मायेचा आधार घेतला आणि ते सगुण साकार झालं लक्ष द्या महाराज म्हणले तो निर्गुण निराकार असणारा परमात्मा एको देवस सर्व भूतेषु गुडाहा सर्वागटी राम बोला देहादेही सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी मग एवढे रूप का घेतले अनंत रूपे अनंत वेशे देखिले ज्ञात्याशे देखिले ज्ञात्याशे अनंत रूपे अनंत
अनंत वेशे देखिले म्यात्याशी बाप रखुमा देवर खुन बाणली कैशी अवताराच्या राशी तू हा उभा विटेवरी शंख चक्र गदा पद्म सहित हरी देव नटला नाना परी भरून उरला चराचरी. अनंत अवतार देवानं घेतलेले आहेत कशासाठी? भक्तासाठी. बरोबर आहे का नाही? भक्तासाठी अनंत अवतार घेतले भक्तासाठी. बनवाळू कपाळू घेशी भक्ता कारणे. मग एवढे अवतार भगवंतानं घेतले. मग ती देवी दुसरी तिसरी कोणी नसून पंढरपूर निवासिनी पांडुरंग परमात्मा आहे. स्त्री रूपकात केलेलं पांडुरंगाचं हे वर्णन आहे. म्हणून तुकाराम महाराज देवीला शरण जातात हे खरं आहे. पण ती देवी कोण? विठ्ठल कुळीचे दैवत, विठ्ठल वीत गोत चित्त, विठ्ठल पुण्य आणि पुरुषार्थ आवडे मात विठ्ठला. तुका म्हणे ज्याचे सनकादिका ध्यात ते आमुचे कुलदैवत पांडुरंग. म्हणून महाराज देवीला शरण जातात हे खरं. पण एकनिष्ठतेत बाधा येत नाही हे खरं. कारण ती देवी पंढरपूर निवासिनी पांडुरंग परमात्मा आहे. आणि त्या देवीची ओळख महाराज म्हणतात आम्हाला संतांनी करून दिली. ह्या अभंगाचं ठावे संतांनी. संतांनी आम्हाला त्या देवीची यथार्थ स्वरूपाची ओळख करून दिली. संताशिवाय जगातला देव ओळखता येणं शक्य आहे का? बोला. केंद्रीय बाबांना जर सांगितलं नसतं इथं असं असं होणार आहे तर तुमच्या मनात तरी आलं असतं का? अजिबात नाही महाराज. काय डोंगर आहे, असे डोंगर आमच्या गावाला 4-5 आहे विष्णू बाबा. काय नाही, मस्त शेळ्या चराय जातात तिथे. गाई बैल शेळ्या चराय जातात बाबा. बरोबर. प्रत्येकच डोंगराला आणि प्रत्येकच गावाला हे भाग्य नाही मिळत. हे संतांनी आपल्याला ठावी करून दिले ना. संताशिवाय जगातला देव कळणं शक्य नाही. लक्ष देऊन ऐका. हरिप्राप्तीसी उपाय धरावे संताचे ते पाय. संताविन प्राप्ती नाही ऐशे वेद देते ग्वाही. महाराज मी सोपं उदाहरण सांगतो तुम्हाला. हे सोनं आहे, कुणाकडे गेल्यावर कळेल? बोला ना. सोनाराकडे. म्हणजे सोन्याची ओळख करून घ्यायची असेल तर कुणाकडे जावं लागेल? सोनाराकडे. मुलाला बापाची ओळख करून घ्यायची असेल तर कुणाला विचारावं लागेल? आईला. आहे की नाही? म्हणजे आईशिवाय बापाची ओळख नाही, सोनाराशिवाय सोन्याची ओळख नाही. तसं संताशिवाय देवाची ओळख नाही. संत देवाला म्हणले देवा तू मोठेपणात येऊ नको. आमुचेनी भावे तुझं देव पण हे का विसरून राहिलाशी. अरे आमच्यामुळं तुला देव पण आहे. आम्ही जगाला बोंबलून सांगितलं तू देव आहे, नाही तर जगाला काय कळलं असतं तू देव आहे म्हणून. बोला. भगवान बाबा वंजारी कुळात जन्माला आले नसते तर वंजाऱ्याला देवन परमार्थ कळला असता. वनजारी म्हणजे वनात राहणारी जात. वनजारी म्हणजे वनात राहणारी जात. अरे वनात राहणारी जात परमार्थात आणि भजनात जर कोणी आणली असेल तर हे उपकार भगवान बाबाचे. प्रत्येक जातीत एका संताचा जन्म झाला आणि त्या संतानं त्या समाजाला देवाकडे आणलं. अशी एक पण जात नाही. तुकाराम महाराज कुणबी समाज, सावता बाबा माळी समाज, नरहरी सोनार, चोखा महार. लक्ष देऊन आहे का बरं का.
ह्या सगळ्या संतांची आपण जर पाहिलं, अशी एक जात दाखवा मला का त्या जातीत संत नाही. पण पुढचं वाक्य आहे का, अशी एकही जात नाही का त्या जातीत संत नाही, पण असा एकही संत नाही का त्यानं जातीवाद केला. हे तेवढंच महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. या समाजाला देवाकडं आणावं, देवाकडे यांना यावं लागावं, यांना भगवंत काय आहे ते कळावं, हे उपकार साधू संताचे आहेत. महाराज म्हणले संताशिवाय जगातला देव कळणं शक्य नाही. ऐका, लक्ष देऊ ना, लक्ष देऊन ऐका. 24 तास देवाच्या सोबत राहणारे नामदेव राय. आळंदीमध्ये संत सभा भरली विष्णू बाबा, आणि त्या संत सभेमध्ये मुक्ताबाईनं गोरोबा काकाला सांगितलं, काका तुम्हाला कच्च्या पक्क्या मडक्याची ओळख चांगली आहे. गोरोबा काका जातीनं कुंभार होते, तेर, बरोबर, तेर डोकी. माझं भाग्य आहे, मी त्या गोरोबा काकांच्या दरबारात 7 दिवस श्रीमद भागवत कथा केली बरं का, बाबांच्या दरबारात. अजून भाग्य सांगेन मी तुम्हाला, शास्त्रीजींनी 50व्या वर्षाच्या सुवर्ण महोत्सवात सावरगावची कथा माझ्याच पदरात दिली होती. सावरगावात 7 दिवस कथा करण्याचं भाग्य मला मिळालं. तसं तेरला गोरोबा काकाला सांगितलं, काका तुम्हाला कच्च्या पक्क्या मडक्याची ओळख चांगली आहे, त्याच्यातलं कच्चं मडकं कोणतं आहे तेवढं बघा. कुंभाराकडं मडकं तपासायचं काय असतं, बोला, थापटणं असतं आहे की. गोरोबा काकाने ते थापटणं घेतलं आणि बसलेल्या संत मंडळीला तपासायला सुरुवात केलं, आणि नामदेव रायाला तिथं कच्चं ठरवलं. गोरोबा काकाने सांगितलं, मुक्ताई हे मडकं कच्चं आहे. नामदेव रायाला राग आला. 24 तास देवाच्या सोबत मी राहतो आणि मी कच्चा, सरपंचाच्या सोबत राहून शेततळ पास होत नसेल तर फायदा काय. तुझे कागदपत्र बसत नाही ना, मग त्या संग कशाला राहतो, बरोबर आहे का नाही सांगा. मग राग आला कोणाचा, नामदेव रायाला राग आला. चोखोबा राहायचा नाही, पांडुरंगाचा. काम नाही झाल्यावर माणसाला राग कोणाचा येतो, ज्यानं काम नाही केलं त्याचा राग नाही येत. आपण कुणाचे कार्यकर्ते हो त्या नेत्याचा राग येत असतो. तुम्ही तर महाराजाला एवढे जवळचे मित्र म्हणता आणि एवढ्यात महाराज येत नाही म्हणल्यावर फायदा काय. तुमच्यामुळे ते आमचं इचकून आहे का नाही, बरोबर आहे. काम नाही झाल्यावर राग कुणाचा येतो, आपण ज्याच्या सोबत राहतो त्याचा राग येत असतो. गोरोबा, लक्ष देऊन ऐका, नामदेव रायाला गोरोबा काकाचा राग नाही आला, पांडुरंगाचा राग आला. सभेचा त्याग केला आणि पांडुरंगाकडे आले. पांडुरंगा, संत सभेमध्ये काकाने मला कच्चं ठरवलं, मी कच्चा आहे. पांडुरंगाने सांगितलं, नामा तू कच्चाच आहे, मग तर बॅटरी डाऊन जाईल. देवा मी 24 तास तुमच्या बरोबर राहतो, मी कच्चा, मग कुणाकडे गेल्यावर मी पक्का होईल. म्हणले तुला सानप महाराजाच्या जिल्ह्यात जावं लागेल. हिंगोली जिल्हा, औंढा नागनाथ तालुका. 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग कुठे आहे, औंढा नागनाथला आहे. तिथं विसोबा खेचराचे पाय धरावं लागतील, तेव्हा तू पक्का होशील. नामदेवराय पंढरपूरवरून औंढ्याला आले. औंढ्याला काय झालं होतं बघा, जे विसोबा खेचर आहे ना, ते महादेवाच्या पिंडीवर पाय ठेवून झोपले होते. नामदेवरायाने दृश्य पाहिलं आणि तळपायाच्या आग मस्तकाला गेली. नामदेवराय माघारी निघाले. विसोबा खेचराने आवाज दिला, ओ नामदेवा कुठे जात आहे. म्हणे चुकीच्या पत्त्यावर आलो होतो, आता बरोबर माघारी चाललो. म्हणजे कसं काय, देवान मला तुमच्याकडे पाठवलं होतं, तुमचे पाय धरल्यानंतर पक्क होईल असं सांगितलं. पण तुम्हालाच देव काय ते कळत नाही. महादेवाच्या पिंडीवर पाय ठेवून झोपलात, आंधळे झालात का. उठी उठी प्राण्या आंधळा तू का रे, देवावरी पाय ठेवीले. विसोबा खेचर म्हणले, नामदेवा जात आहे तर जा, फक्त जाता जाता माझे पिंडीवरचे पाय उचलून खाली ठेवा मग जा. नामदेवरायानं विसोबा खेचराचे पिंडीवरचे पाय उचलले आणि ज्या जागेवर पिंड नव्हती त्या जागेवर ठेवाय गेले. माया हो, ऐका चमत्कार बघा, त्या ठिकाणाहून आपोआप पिंड निघाली. असं 1-2 ठिकाणाहून नाही, 12 ठिकाणाहून पिंड निघाली. मग नामदेवरायाला कळला, रे यांनी यांचे पाय देवाच्या डोक्यावर ठेवले नाही, तर देवानंच यांचे पाय डोक्यावर घेतले. जिथं संताचे पाय असतात, ऐका लक्ष देऊन, तिथं देव असतो. जेथे जेथे ठेवी पाय तेथे तेथे महाराज. नामा मने खेचरा पायी, ओळखी झाली सर्वा ठाई. केली ठावे ठावे संताने. नामदेव रायाला यथार्थ स्वरूपाचा देव कळाला. कोणामुळं, विसोबा खेचरामुळं. विसोबा खेचरासारखा ओळख करून देणारा होता म्हणून नामदेव रायाला देव कळाला. ऐका बरं लक्ष देऊन, ज्या नामदेव रायानं देवाची ओळख, ऐका, ज्या नामदेव रायाला देवाची ओळख विसोबा खेचराने करून दिली, त्याच नामदेव रायानं देवाची ओळख रुक्मिणी मातेला करून दिली. कधी करून दिली, ऐका, बलिप्रतिपदेचा दिवस आहे. मायाव बलिप्रतिपदा कधी असते,
बोला ना, दिवाळीचा पाडवा बरोबर आहे ना. त्या दिवशी काय करायचं असतं सांगता येईल कोणाला? बोला बोला बोला. तुम्ही ब्रह्मचारी आहेत का सगळे? त्या दिवशी काय करायचं असतं? अहो ओवाळायचं असतं ना. कुणी कुणाला? बोला ना. बहिणीनं भावाला, हे भाऊबीजेला. प्रतिपदेला कोणी कोणाला ओवाळायचं असतं? अहो नवऱ्यान बायकोला ओवाळायचं असतं ना. नाही 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 नाही, उलटं झालं. बायकोनं नवऱ्याला ओवाळायचं असतं. तुम्हाला ओवाळलं नाही काय? हां सरपंच ओवाळलं का नाही? मायच्यान म्हणा. हां ऐका, लक्ष देऊन ऐका. बरं जाऊ द्या, नसल ओवाळलं तर आता येणारी बलिप्रतिपदा सर्वांनी लक्षात ठेवा. बलिप्रतिपदा आली का बायकोला आठवण करून द्यायची. अय प्रतिपदा, ओवाळायचं नाही का? रुक्मिणी माता देवाला ओवाळणार होती. आपण बायकोला म्हणायचं ओवाळायचं नाही का? ऐकली तर ठीक आहे, नाही ऐकली तर भांडत बसायचं नाही. कणकेचा दिवा करायचा, देवळीत ताट ठेवायचं आणि मान फिरून घ्यायची. बरोबर आहे ना? येते कोणाची चाली ना. हां बायाच्या तोंडाला लागायचं नाही म्हणतात त्या, बघा. हां बायाच्या तोंडाला लागायचं नाही. त्या उपवाशी राहतील पण बिना बोलण्याच्या राहणार नाही. मला तर एकानं व्हॉट्सअपला पाठवलं, ज्याची बायको मुकी तो सर्वात सुखी. मला बऱ्याच दिवस कळत नव्हतं लोक पेट्रोल भरताना बायकोला पंपाच्या बाहेर का सोडतात. बऱ्याच दिवसानंतर लक्षात आलं, तिथं लिहिलेलं असतं आग लावणाऱ्या वस्तू दूर ठेवा. पण हे झाल्यावर कळतं माणसाला. अवघड आहे. अवले अवघड महाराज. असे 10-20 माणसं बसले होते विष्णू बाबा, आणि बायकून नवऱ्याकडे असं बोट केलं. ती 20 माणसातून उठून आलं. बायको म्हणे काय काम आहे? ती म्हणे काहीच काम नाही, या बोटात किती ताकद आहे पाहायचं होतं. बरं आहे का? अवघड काम. मग ऐकली तर ठीक आहे, नाही ऐकली तर भांडत बसायचं नाही. ऐका, रुक्मिणी माता म्हणे आज बलिप्रतिपदा आहे, मी तुम्हाला ओवाळणार आहे. भगवंत म्हणले ओवाळणार, मी कुठं नाही म्हणतो. आणि देवाला ओवाळण्यासाठी ताट आणायला रुक्मिणी माता गेल्या. तोपर्यंत पंढरपुरातल्या सर्व भक्ताला देवानं रावळात बोलावून घेतलं. सर्व भक्त सकाळी सकाळी रावळात आले. म्हणले देवा, एवढ्या सकाळी सकाळी आम्हाला कशाला बोलवलं? भगवंत म्हणले आजचे कार्यक्रम तुमच्या डोळ्यासमोर होणार आहे, तुम्ही फक्त सह्या करून बसा इथं. तुम्ही फक्त सह्या करा आणि पाहत राहा, बसा इथं. भगवंत म्हणले आजचे कार्यक्रम तुमच्या डोळ्यासमोर. रुक्मिणी माता यायच्या आत देवानं आपलं रूप सर्वांना दिलं. जसा देव होता ना तसे भक्त बनवले आणि लाईनीत जाऊन उभे राहिले. ऐका, रुक्मिणी माता आरतीचं ताट घेऊन आल्या. पाहतात तर का रावळात सर्व देवच देव. आता याच्यातला आपला नवरा कोणता आणि ओवाळायचं कोणाला? लाजले गे माया ता त्याचं वर्णन काकड्याच्या अभंगात आलेलं आहे. बरोबर आहे. लाजले गे माय आता कोणावो वाळू, बोला आता कोणावो वाळू. जिकडे पाहे तिकडे, जिकडे पाहे तिकडे चतुर्भुज गोपाळू. वाळू मी गेले माय गेले द्वारके, जिकडे पाहे तिकडे चतुर्भुज सारिके. वाळू मी गेले माय सखिया माझारी. सारंग धरा. जिकडे पाहे तिकडे चतुर्भुज परिवार. लाजल्या रुक्मिणी माता कुणाला वळायचं त्याचं वर्णन काकड्याच्या अभंगात आलं. काकडा म्हणजे काही झोप येत नाही म्हणून नाही, त्याला ह्या घटना घडलेल्या आहेत. पण काकड्याचा अवघड आहे. आता ज्याला काकडा येतो त्याला उठायचा कंटाळा, ज्याला येत नाही त्याला झोप येत नाही. काकड्याला असा गोड आवाज ऐकाय मिळाला तर नशीब. काकड्याचे आवाज कोंडो कोंडो धार्याना जेवा. कौरव कोंडून धरतो सोड मोकळा. पण जे काकडा करतात त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. महाराज म्हणले नये जरी तुझं मधुर उत्तर, दिदला सुस्वर नाही देवी. नाही तयावीन भुकेला विठ्ठल, येईल तैसा बोल रामकृष्ण. ऐका, काही म्हणतात आम्ही रागात गातो. रागात गाण्यापेक्षा अनुरागात गा.
काही म्हणतात आमची नेमाची वारी आहे. महान तू काय म्हणा, नेमाची वारी केल्यापेक्षा प्रेमाची वारी करा. देवाला रागापेक्षा अनुराग आणि नेमापेक्षा प्रेम कळतं. थोर प्रेमाचा हाची दुष्काळ. लक्षात ठेवा महाराज, प्रेमानं जग आपलंसं करता येतं. लक्षात ठेवा. म्हणून लाजल्या रुक्मिणी माता. तेवढ्यात नामदेवराय आले. नामदेवराय लाडके होते म्हणून यायला उशीर झाला. रुक्मिणी मातेनं नामदेवरायला आवाज दिला, नामदेवा इकडे या. बोला आई साहेब काय म्हणता, ह्याच्यातला आपला देव कोणता आहे तेवढा ओळखून दाखवा. नामदेवराय म्हणले, हळू बोला, इम्प्रेशन डाऊन होण्याचा प्रश्न आहे. नवरा न ओळखता यावा याच्यापेक्षा लाजीरवाणी गोष्ट आहे का. बोला. रुक्मिणी माता म्हणल्या, चेष्टा करायची वेळ नाही, मला खरंच आपला देव ओळखायला आहे ना. नामदेवरायानं सर्वांकडे पाहिलं. सर्व दिसायला सारखे होते ऐका, पण एका ठिकाणी थोडी मिस्टेक झाली होती, गोळ झाला होता. काय. सर्व दिसायला सारखे होते पण भृगु ऋषीनं मारलेली छातीवरची लाभ नामदेवराय म्हणले, आई साहेब ते भृगु ऋषीनं मारलेली छातीवरची लात, त्या लातेचा जो ठसा आहे तो आपला पांडुरंग आहे. ते कोपऱ्यातलं गिराईक आपले म्हणे, जा बिंदास. रुक्मिणी माता ताट घेऊन निघाल्या पण घाबरतच. नामा रॉंग नंबर लागला तर अवघड होईन बरं. अहो प्रतिपदेचं ताट आहे ना प्रल्हाद बाबा. ते का भाऊबीजेचं ताट थोडंच आहे. होय बाबा, भाऊबीजेचं ताट कुणीकडे जाऊ द्या, टाण आहे का नाही. वाढून वाढून एक भाऊ वाढेल. चुकून भाऊबीजेचं ताट दुसरीकडे गेलं तर चुलत भाऊ म्हणता येईल. चुकून प्रतिपदेचं ताट दुसरीकडे गेल्यावर चुलत नवरा म्हणता येईल का. नाही ना म्हणता येणार. राष्ट्रपती उपराष्ट्रपती मुख्यमंत्री 2 उपमुख्यमंत्री खुर्द आणि बुद्रुक बरोबर आहे. 2 उपमुख्यमंत्री बरोबर आहे. सरपंच उपसरपंच पती उपपती आपत्ती जाणू नको अशी. हा कॉम्प्रोमाइज होत नाही म्हणले बिनधास्त जा. यांनी दिलेलं प्रमाण वैजयंती माळ गळा श्रीवत्सलांछन विष्णुदास नामा येणे. विष्णुदास विष्णुदास नामा येणे दावी लिखून केली ठावे. नामदेवरायाला देव कळाला कोणामुळं, विसोबा खेचरामुळं. आणि रुक्मिणी मातेला देव ओळखता आला कोणामुळं, नामदेवरायामुळं. म्हणून केली ठावे संतांनी बर्वे झालो शरण गेलो. उगविलो संकटी आणिला ही रूपाबळे करोने खडे हरिदासी बर्वे झालो शरण गेलो. उगविलो संकटी तुका मनी समागमे नाचू प्रेमी लागलो बर्वे झालो शरण गेलो. उगविलो संकटी विठोप्पा भजन म्हणा. सर्वांनी हात वर करायचे. आव भैव याडी डोकरा सर्वांनी हात वर करा. एकदम सरळ करा. तुम्हाला शेजाऱ्याची शपथ आहे बघा. हात वर करा. कॅमेरावाले फिरवा तिकडे कॅमेरा. फोटो घ्या. अमोल महाराज फोटो घ्या. हा केले का हात वर. सर्वांनी भजन म्हणा. छान भजन म्हणा. अजिबात लाजू नका. झाला 11 वाजले. 5 मिनिटात आपल्याला थांबायचे. पण सर्वांगाचे कान करून सर्वांनी श्रवण करा आणि सर्वांनी टाळी वाजून भजन म्हणा. तुलेले हरी का नाम विठ्ठल पांडुरंग. तुलेले हरी का नाम विठ्ठल पांडुरंग. तुले
वेळ संपलेला आहे. तसं मला यायला थोडं लेट झालं, कारण ते गाडीचं प्रॉब्लेम थोडा ब्रेक पॅडचा झाल्यामुळं थोडा वेळ गेला. तसं बाबांना मी म्हणलो होतं मी 7 वाजताचे 6 वाजता 7 वाजता येतो, पण थोडा उशीर झाला यायला, म्हणून थोडासा वेळ कमी मिळाला. पण कमी वेळा मी कमी बॉलमध्ये जास्त रन काढल्या, प्रमाण कमी घेतले, विठ्ठल विठ्ठल कमी घेतलं आणि जेवढं चिंतन सांगता येईल तेवढं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. जाता जाता एकच आहे, आपला या गोवर्धनगडावर सुंदर असं भगवान श्रीकृष्णाचं मंदिर या ठिकाणी तयार होत आहे आणि महाराज या मंदिरासाठी आपण सगळ्यांनी भरभरून सहकार्य करा अशी मी तुम्हाला माझ्याकडून विनंती करतो का. कारण आपण मंदिराला सहकार्य करावं, त्याच्यात आपलंच काहीतरी पुण्य भाग्य असावं लागत असता, नाही तर कोणाच्याही हातानं ते मंदिर होत नसतात. म्हणून या ठिकाणी बाबांनी आपल्याला ही सुंदर सेवा करण्याची संधी निर्माण करून दिलेली आहे. म्हणून माझी सर्वांना विनंती आहे, आपण या मंदिराला भरभरून सहकार्य करा. आणि जाता जाता पुन्हा एकदा सांगेल, मंदिराला भरभरून आपण सर्वांनी मदत करा. खूप मोठा सप्ताह आयोजन केला आणि एवढा मोठा समाज, जंगल में मंगल म्हणावं लागेल या ठिकाणी. एवढा मोठा समाज आज या ठिकाणी उपस्थित आहे. महाराज, हा समाज गोळा करण्यासाठी काय करावं लागतं हे राजकारणी लोकांना विचारा, पण ही संप्रदायाची कृपा आहे. संप्रदायाची कृपा आहे आपल्या सगळ्यांवर, म्हणून आपण सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित राहता. म्हणून मी सांगेल, आपण या ठिकाणी भरभरून या कार्यक्रमाला मदत करा. सर्वांच्या सहकार्याने या ठिकाणी हा कार्यक्रम होणार आहे. श्रीमंती कोणती असावी ऐका, भाकरीबरोबर भूक असावी, अंथरुणाबरोबर झोप असावी आणि श्रीमंतीबरोबर दान असावं. हा जगातला 1 नंबर. भाकर आहे भूक नाही दरिद्री आहे, अंथरुण आहे झोप नाही दरिद्री आहे, पैसा असून दान करत नसेल तर दरिद्री आहे. महाराज लक्षात ठेवा, शरीराचं वजन वाढलं तर व्यायाम करावं आणि धनाचं वजन वाढलं तर दान करावं. संस्कृती कोणती आहे? भूक लागली एवढी खाणं प्रकृती आहे, भूक लागली याच्यापेक्षा जास्त खाणं विकृती आहे. आपल्याला भूक असताना आपल्या ताटातली अर्धी भाकर दुसऱ्याला खाऊ घालणं ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. आपण आपल्या संस्कृतीला जपा. भारत हा संस्कृती प्रधान देश आहे. माणसाजवळ नुसता पैसा असून चालत नाही हो, संस्कार पण लागतात. पैशानं श्रीमंत असणारे माणसं दरिद्री नसतात का? असतात ना. पैशानं श्रीमंत असणारे माणसं दरिद्री असतात संस्कारानं आणि विचारानं. क्वचित हरिदास शेठ सारखे माणसं आहेत जे पैशानं श्रीमंत असून पण संस्कारानं बी श्रीमंत आहेत. महाराज टाळ्या वाजवा जोरदार त्यांच्यासाठी. सोपं आहे का? आता मी 2-4 वेळ त्याचं नाव घेतल्यावर एखाद्याच्या पोटात गोळा उठल, नाविलाजी माझा त्याला, बरोबर आहे ना. मग तू दे, तू घेतो, तुला द्यायचं बी नाही सण बी नाही करायचं असं नसतं ना, बरोबर आहे का नाही. दाता भवती वानवा शतेषु जायते शूर सहस्रेषु तर पंडित वक्ता दस सहस्रेषु दाता भवती वानवा. दाता लाखोमध्ये एखादा असतो महाराज. श्रीमंती कुणाकडं नाही, पण मनाची श्रीमंती असावी लागते. पैसा असेल तर विल बनतं, पण संस्कार असेल तर गुडविल बनतं. म्हणून शिक्षेबरोबर आज दीक्षेची गरज आहे. आज शिक्षेबरोबर दीक्षेची गरज आहे. म्हणून याच गोवर्धन गडावर शिक्षेचा आणि दीक्षेचा दोन्ही कार्यक्रम होणार आहे. म्हणजे वारकरी संप्रदायाची वारकरी शिक्षण संस्था या ठिकाणी चालू होणार आहे. महाराज शिक्षेबरोबर दीक्षेची जोड आहे. किती मोठी मेजवानी या ठिकाणी. मी काल सुंदर वाचलं, एका टाइमचं राशन द्याल सरपंच तर एका टायमाची भूक भागते. एखाद्याला एका टायमाचं राशन फुकट द्याल तर एका दिवसाची भूक भागते. पण एखाद्याला जर शिक्षण फुकट द्याल तर त्याच्या आयुष्याची शिदोरी तयार होते. शिक्षणाची ताकद आहे महाराज. ती शिदोरी या जागेवर आपल्याला मिळणार आहे. ती शिदोरी आपल्या लेकरांसाठी या ठिकाणी उपलब्ध होणार आहे. आपल्या पोरांना नाही कीर्तनकार होऊ द्या, नाही गायक होऊ द्या, नाही वादक होऊ द्या, चांगला माणूस झाले तरी बाद झाले. चांगल्या माणसाची कमतरता आहे आज प्रल्हाद बाबा. मांजर आडवी गेलीत लोक म्हणतात काम होत नाही. अरे त्या मांजरीनं जा तरी कुठं जाईल, तिकडे रस्ता असतो. 10 मांजरी आडव्या जाऊ द्या, गॅरंटीनं काम होईल. पण एक माणूस आडवा गेला तर मंदिर बंद पडते. मांजरीपेक्षा बेकार अवलाद हे आहे. म्हणून माणसाला चांगला माणूस होण्याची गरज आहे. ये जरूरी नहीं कि हर रोज इंसान मंदिर जाए, कर्म ऐसा होना चाहिए इंसान जहां भी जाए मंदिर वहां बन जाए. जाऊ तिथं मंदिर उभं राहिलं पाहिजे. ते कर्म केलं कोणी? ते कर्म केलं केंद्रे बाबांनी. म्हणून माझी विनंती आहे, ते कर्म केलं भगवान बाबानं, ते कर्म केलं छत्रपती शिवाजी महाराजांनी. असा एकही किल्ला नाही राजांचा
की त्या किल्ल्यावर मंदिर नाही. मला एक किल्ला दाखवा का त्या शिवाजी महाराजाच्या किल्ल्यावर मंदिर नाही. महाराज लक्ष देऊन ऐका, मी सांगेल तुम्हाला. 33 कोटी देवाचे अब्जावधी मंदिर आहेत, पण प्रत्येकाच्या हृदयात ज्यानं मंदिर केलं तो राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. केलेल्या कर्माची पावती. एक म्हणे कीर्तनात शिवाजी महाराजाबद्दल बोलता, शिवाजी महाराज काही देव होते का? म्हणलं शिवाजी महाराज देव होते का नाही मला सांगता येणार नाही, पण शिवाजी महाराजामुळं मंदिरातला देव सुरक्षित राहिला एवढं मी गॅरंटीनं सांगेन. मंदिरातला देव सुरक्षित मिळत असल तर हे उपकार राजांचे. बायकोसाठी महल बांधणारे खूप मिळतील, आईच्या स्वप्नाचं स्वराज्य उभं करणारा एक राजा होऊन गेला, त्यांचं नाव छत्रपती शिवाजी महाराज. लक्षात ठेवा. म्हणतात एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. सुंदर स्वराज्य निर्माण केले तलवारीच्या धारेवर, रयतेसाठी वार झेलले आपल्या निधड्या छातीवर. प्राणपणानं लढले मावळे भरोसा त्या राजावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. छत्रपती शिवाजी महाराज की संत भगवान बाबा की. चेतनेने आपण जाग होण्याची गरज आहे, त्या ऊर्जेने आपण जाग होण्याची गरज आहे. बोलण्यासारखं खूप आहे. ये दुश्मन घड्याळ रुक नाही रहा आहे का नाही. वातावरणही छान आहे, पण असं आहे ना, वेळेच्या पुढे जाऊ नये. आता 11:15 वाजले. मी तसं 11च्या पुढे जातच नाही, पण मी बोलायला सुरुवात केली 9:58ला, म्हणजे 10 वाजाय 2च मिनटं कमी होते. आणि जास्त वेळ नाही दिला की लोक म्हणतात काय कीर्तन केलं, थोडंसं जास्त केलं तर भेटलं नव्हतं का हो याल कधी. असं पंचायत आहे महाराज. बरोबर आहे. गॅस वाढला होता तेव्हा, अरे महागाईनं यार नको नको केलंय, कमी केला गॅसवर आहे सरकार. नाही कळलं, धन्यवाद, चला जाऊ द्या. हा पंचायत आहे महाराज. लक्ष देऊन ऐका, लक्ष देऊन ऐका. ही शोकांतिका. पण आपला राजीनामा मागायच्या आत आपण सही करून तयार ठेवावा, हे शहाणपणाचं लक्षण असतं. अरे कुठंतरी थांबलं पाहिजे ना. आता अशा प्रकारे राजकारण समाजकारण करत असताना तरुणांना संधी दिली पाहिजे, बरोबर, पुढे आणलं पाहिजे. लक्षात ठेवा. म्हणून वेळेच्या पुढे जाणं मलाही आवडत नाही, पण आता विष्णू महाराज आहेत, कमी जास्त झालं तर महाराज आहेत, प्रल्हाद बाबा आहेत, त्याच्यामुळे टेन्शन घ्यायचं काम नाही. तरी पण पुन्हा एकदा बचेंगे तो और भी लढेंगे, बरोबर आहे. पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना मी धन्यवाद देतो. महाराजांच्या अध्यक्षतेखाली सुंदर असा सप्ताह सुरू आहे. काय फ्रेशनेस आहे चेहऱ्यावर, नाही तर एखादे असे लहान पोरगं दिसलं की काही महाराज हसत नाहीत, पाहत नाहीत. काय वाटतं त्याला काय माहीत बाबा. पण बाबांनी एकदम रिस्पॉन्स दिला सुंदर. बाबांना मी या ठिकाणी तुमच्यासारख्या मोठ्या माणसांनी रिस्पॉन्स दिला की आम्हाला अजून ताकद येते, नाही तर तुमच्यासारख्याने रिस्पॉन्स नाही दिला की थोडं दडपण येतं. एरवी थोडं दडपून नेता येतं, असा फरक आहे ना, बरोबर आहे ना. बाबांना धन्यवाद देतो. आणि महाराजांनी आज मी विनंती केली होती महाराजाला, तुम्ही थांबा म्हणलं बाबा, नाही तर आमचं कसं आहे ते रेल्वे क्रॉसिंगसारखं आहे. एकाच पत्रिकेत आम्ही किती जाग्यावर असतो, पण त्यांनी माझं ऐकलेलं नसतं आणि मीही त्यांचं ऐकलेलं नसतं. म्हणून महाराजांना म्हटलं थांबा. म्हणून विशेष अतिशय एवढं मोठं भव्य दिव्य स्वरूपाचं ज्ञानेश्वरी मंदिर आळंदीमध्ये आपल्याला कोणी जर म्हणलं बाबा माऊलीच्या मंदिरानंतर ओळख कोण्या मंदिराची आहे, तर ज्ञानेश्वरी मंदिराची आहे. ज्ञानेश्वरी मंदिर ही किमया बाबांनी, केंद्रे बाबांनी करून ठेवली, आणि त्याच गादीला साजेल शोभेल असं अतिशय स्वज्वळ व्यक्तिमत्व, मोकळे मन, रसाळ वाणी, याची गुणी संपन्न. एवढं वैभव असून सुद्धा तीळ मात्र सुद्धा महाराजांकडे अहंकार नाही, हे फार महत्त्वाचं. आणि अहंकार असता तर मी बी थांबा म्हणलो नसतो, बरोबर आहे. पण अतिशय निर्मळ जीवन महाराज या ठिकाणी जगतायत, आणि एवढं समाजासाठी, ज्ञानेश्वरी मंदिरासाठी जीवनाची धावपळ करतायत. म्हणून आपल्या सर्वांना विनंती आहे, महाराजांनाही जपा, बाबांनाही जपा, आणि आपला हा गड जेवढा आपल्याला मोठा करता येईल तेवढा गड आपण हा मोठा करा. पुन्हा एकदा आमचे मित्र अमोल महाराज 4 दिवस झाले माझ्या बरोबर आहे.
तो बरोबर असला की मला फ्रेश राहतो मी. ते इकडं बसला होता म्हणलं असं बस पुढे जरा आहे का नाही. अतिशय सुंदर म्हणून अमोल महाराजांना सुद्धा धन्यवाद देतो. मृदंगाचार्य महाराजांना धन्यवाद. विकास पाटील हे सगळे आमची महाराज मंडळी गुणीजन. साऊंडवाल्या दादाने छान लावलं. हां तुमच्यासाठी यांच्यासाठी टाळ्या वाजवा. त्यांना सुद्धा धन्यवाद देतो. कॅमेच्या चरणी सेवा समर्पित. 2च मिनटं बसू, उठू नका अजिबात. जर का उठलात ना तुम्ही काही होणार नाही तुम्हाला, पण उठू नका. सूचना ऐका उद्याच्या अशी सर्वांना विनंती आहे. ज्ञानेश्वर महाराज